अडचण ऐकायची आहे? माझी अडचण ही आहे की तुझ्या बरोबर जर पबला यायचं असेल तर शॉर्ट्स घाला, मग ते वन पीस घाला, खाली ते हाय हिल सँडल्स घाला, तो सगळा लवाजमा घेऊन पबमध्ये या, ते घालून तुझ्या समोर नाचा. नाचताना मी अनकम्फर्टेबल, मी ज्या कपड्यात कम्फर्टेबल ते जर घालून आले तर तू ऑकवर्ड. का तर असे कपडे घालून पबमध्ये कोणीच जात नाही. आणि एवढीच जर मला नाचायची हौस असेल ना तर मी नवरात्रात नाचेन किंवा गणपतीत नाचेन किंवा माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेन, पण माझ्या कम्फर्ट झोननुसार. तुला तिकडे ये म्हटलं तर तुला ते डाऊन मार्केट वाटणार. रात्रभर मित्रांबरोबर दारू पीत नाचलेलं चालतं. मी नाही तुझ्या मित्रमैत्रिणींसारखी रात्रभर बाहेर राहू शकत. माझे आई वडील असतात घरी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणासाठी ते माझी वाट बघत असतात आणि आम्हा सगळ्यांना जेवत जेवत सिरियल बघायची असते. काय प्रॉब्लेम आहे तुम्हा बॉयफ्रेंड लोकांचा? एकतर प्रेमाच्या नावाखाली भर रस्त्यात खांद्यावर हात टाकता आणि आम्ही तुमच्या मित्रासमोर हात पकडला तर तुमच्या अंगात झाकीर खान येतो आणि तुमचा सक लोंडा बनतो. फोनवर 100 वेळा आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू म्हटलं तर आय लव्ह यू टू म्हणायला तुमची फाटते. का? ऑफिसमध्ये नाही नाही, शेजारी कोणीतरी आहे, नाही नाही, मित्रांबरोबर बसलोय. पण एखाद्या मित्रांनी 90 पाजली तर लगेच व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे नको नको ते दोस्ती यारीचे स्टेटस. परवा काय टाकलं होतंस? आपली दोस्ती फुल टाइम मस्ती. ही जेव्हा मस्ती उतरते, पैसे संपतात, तेव्हा सगळ्या बॉयफ्रेंडना आठवते गर्लफ्रेंड. कशी आहेस जानू? काय झालं बबडी? तुम्हाला काय